नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 11वे वर्तुळ यामधील पुढचा घटक आहे वर्तुळ कंस। तर वर्तुळ कंस कशाला म्हणायचे ते आधी आपण समजून घेणार आहोत आणि या भागावर आधारित असलेला जो काही सराव संच 43 आहे तो सोडवणार आहोत। म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे। या ठिकाणी एक बांगडी दाखवलेली आहे प्लास्टिकची आणि ती बांगडी ए आणि बी हे जे काही दोन बिंदू आहेत या बिंदूजवळ जर आपण तोडली किंवा तुटली बांगडी तर अशा पद्धतीने हा एक तुकडा तयार झाला दिसतोय। याचा शेवटचा बिंदू ए आणि बी हे जे बिंदू आहेत हे शेवटचे बिंदू आहेत म्हणून त्यांना अंत्यबिंदू असं म्हटलेलं आहे। तर हा जो काही तुकडा आहे हा मोठा तुकडा आहे आणि हा छोटा तुकडा आहे। तर हे असे दोन तुकडे या ठिकाणी या बांगडीचे तयार होतील। म्हणजे बिंदू ए आणि बिंदू बी जवळ आपण जर ती बांगडी तोडली तर यामध्ये एक तुकडा मोठा दिसतोय आणि एक तुकडा छोटा दिसतोय। तर हे जे तुकडे तयार झालेले आहेत यांनाच वर्तुळ कंस असं म्हणायचं आहे। म्हणजे आपण वर्तुळामध्ये जर या पद्धतीने ए बी ही एक आपण जीवा दाखवलेली आहे। जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड। तर इथे ए बी ही जीवा जी दाखवलेली आहे त्या जीवेमुळे या वर्तुळाचे दोन तुकडे बनलेले आहेत। हा एक तुकडा ए बी आणि हा दुसरा तुकडा ए बी। आता इथे काय होतंय पहा की दोघांचे जे काही अंत्यबिंदू आहेत ते सामायिक आहेत आणि त्यामुळे दोन्ही कंसांचं माप आपण या पद्धतीने ए बी आणि ए बी असंच म्हणणार आहोत। त्यामुळे नेमका कोणता कंस मोठा आहे आणि कोणता कंस छोटा आहे त्याचा बोध होत नाही आणि म्हणून जर आपल्याला ते या पद्धतीचे कंस असतील तर त्यांचं व्यवस्थितपणे कळावं यासाठी कंसाचं नाव सामान्यपणे 3 अक्षराने दर्शवलं जातं। तर इथे समजा मी या पद्धतीने एक पॉईंट घेऊन इथे जर वाय मध्ये बिंदू घेतला तर आता या कंसाचं नाव काय होईल पहा, कंस ए वाय बी हा मोठा कंस झाला। मोठ्या कंसालाच त्या ठिकाणी विशाल कंस असं म्हणायचं आहे। जो वर्तुळाचा तुकडा आपल्याला मोठा दिसतो त्या तुकड्याला आपल्याला विशाल कंस म्हणायचा आहे। तर वर्तुळ कंस म्हणजे वर्तुळात काढलेल्या जीवेमुळे त्या वर्तुळाचे होणारे तुकडे म्हणजेच वर्तुळ कंस। आणि मग वर्तुळ कंसामध्ये जो आपल्याला मोठा दिसतो त्याला म्हणायचं विशाल वर्तुळ कंस आणि जो लहान दिसतो त्याला म्हणायचं लघु वर्तुळ कंस। मोठ्या कंसाला विशाल वर्तुळ कंस। तर या ठिकाणी कंस ए वाय बी असं म्हणता येईल किंवा बी पासून सुरू केलं तर कंस बी वाय ए असं पण म्हणता येईल। तर हा विशाल वर्तुळ कंस आहे। आता याचप्रमाणे इथे समजा मी मध्य भागामध्ये एक्स जर बिंदू घेतला तर कंस ए एक्स बी किंवा कंस बी एक्स ए हा लघु वर्तुळ कंस आहे। तर या पद्धतीने आपल्याला कंसाचं नाव लिहित असताना 3 बिंदूंची त्या ठिकाणी गरज भासत असते। 3 बिंदूंची नावं घेऊन आपण क्रमाने घेऊन आपण कोणत्याही कंसाचं नाव लिहू शकतो। तर या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कंस म्हणजे काय आणि कंसाचं नाव कसं वाचायचंय ते आपण समजून घेतलेलं आहे। याला या ए एक्स बी ऐवजी फक्त कंस ए बी असं पण म्हणता येईल, परंतु फक्त कंस ए बी म्हटल्यामुळे आपल्याला नेमका बोध होणार नाहीये हा ए बी म्हणजे मोठा वर्तुळ कंस आहे, विशाल वर्तुळ कंस आहे की लघु वर्तुळ कंस आहे। म्हणून आपण जर 3 अक्षरी नाव लिहिलं तर ते समजायला सोपं होणार आहे। म्हणून शक्यतो आपण 3 अक्षरी नावाचाच उपयोग करायचा आहे। कंसाचं नाव जेव्हा आपल्याला लिहायचं असेल तेव्हा आपण शक्यतो 3 अक्षरी नावांचाच वापर करणार आहोत। तर या पद्धतीने आपण या ठिकाणी ही जी काही कंसाची व्याख्या आहे ती आपल्या वहीमध्ये आपण त्या ठिकाणी नोंदवून घेऊ शकता। इथे एक वर्तुळ दाखवलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये ए बी ही जीवा दाखवलेली आहे आणि त्या जीवेमुळे हा असा जो काही माझं पेन्सिलचं टोक जिकडनं फिरतंय पहा त्या पद्धतीने जो मोठा तुकडा दिसतो याला आपण विशाल कंस म्हणणार आहोत आणि या पद्धतीने हे छोटं जे तुकडा दिसतो याला आपण लघु कंस म्हणणार आहोत। म्हणजे जर मी या पद्धतीने त्याला जर असं थोडंसं रंगवलं, हा जो तुकडा आहे लहान तुकडा त्याला जर याप्रमाणे आपण थोडंसं रंगवलं तर आपल्याला कळेल की दोन्ही कंस वेगवेगळे दिसतात पहा। हा जाड केलेला हा लघु वर्तुळ कंस आहे, याचं नाव ए एक्स बी कंस ए एक्स बी किंवा कंस बी एक्स ए आणि हा विशाल वर्तुळ कंस आहे याचं नाव कंस ए वाय बी किंवा कंस बी वाय ए अशा पद्धतीने आपल्याला याचं नाव म्हणता येणार आहे। आता या दोन्ही कंसांना एकमेकाचे संगत कंस असं म्हणायचं आहे का, कारण
ज्या दोन वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू सामायिक असतात आणि ते दोन वर्तुळ कंस मिळून वर्तुळ पूर्ण होते ते कंस एकमेकाचे संगत कंस असतात. तर इथे संगत कंसाचा अर्थ दिलेला आहे पहा की ते दोन कंस मिळून एक वर्तुळ पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यांचे अंत्यबिंदू सामायिक असले पाहिजे. हा ए आणि हा बी हे अंत्यबिंदू आहेत, शेवटचे कडेचे टोकाचे बिंदू आहेत आणि ते या दोघांचे सामायिक आहेत. म्हणजे ए बिंदू या मोठ्या कंसाचा पण आहे आणि ए हा बिंदू या छोट्या लहान कंसाचा पण आहे. त्याचप्रमाणे बी हा बिंदू मोठ्या कंसाचा पण आहे आणि लहान कंसाचा पण आहे, म्हणून त्याला आपण सामायिक बिंदू असं म्हणणार आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कंस ए वाय बी व कंस ए एक्स बी हे एकमेकाचे संगत कंस आहेत. तर संगत कंस कशाला म्हणायचा आहे त्याची व्याख्या या पद्धतीने पहा. इथून इथपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ही व्याख्या म्हणता येईल. चला मी अंडरलाईन करतोय. तर ही संगत कंसाची व्याख्या आपल्या पुस्तकात जी आहे दाखवतोय मी, ती आपण आपल्या वहीमध्ये नोट्सच्या स्वरूपामध्ये लिहून घ्या, म्हणजे अभ्यास करायला ते सोपं जाणार आहे. सोबतच्या आणखी एक आकृती दाखवली पाहिजे. याच्यामध्ये आर टी हा जो काही रेषाखंड आहे हा याला आपण जीवा असं म्हणतो, परंतु ही जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जर जात असेल तर केंद्रबिंदू आहे पहा वर्तुळाचा. जीवा जर वर्तुळाच्या केंद्रातून जात असेल त्याला आपण जीवा न मानता व्यास म्हणतो. म्हणजे आर टी हा या ठिकाणी रेख आर टी हा काय आहे तर वर्तुळाचा व्यास आहे आणि त्यामुळे वर्तुळाचे दोन तुकडे तयार झालेले आहेत. तर हा आर वाय टी हा एक कंस पहा आर वाय टी किंवा आणि दुसरा आर एक्स टी हा दुसरा त्या ठिकाणी तुकडा आपल्याला दिसतोय. तर हे जे दोन तुकडे आहेत हे यांचा आकार जर आपण बघितला तर त्या ठिकाणी ते दोन्ही तुकडे सारखेच आहेत. जसं वरच्या आकृतीमध्ये ए वाय बी हा मोठा तुकडा दिसतोय आणि ए एक्स बी हा लहान तुकडा दिसतोय. तर त्या पद्धतीने न दिसता इथे हे दोन्ही कंस तुकडा म्हणण्याच्या ऐवजी आपण कंस म्हणूयात. म्हणजे हे दोन्ही कंस जे आहेत ते समान दिसत आहेत पहा. कंस आर वाय टी आणि कंस आर एक्स टी हे समान आहेत, सारखे आहेत. एका वर्तुळाचे दोन सारखे तुकडे जर तयार होत असतील तर त्यांना म्हणायचंय अर्धवर्तुळ कंस. पहा व्यासामुळे वर्तुळाचे दोन्ही कंस समान होतात, त्यांना अर्धवर्तुळ कंस म्हणतात. तर ही अर्धवर्तुळ कंसाची व्याख्या आपल्याला या पद्धतीने एवढी व्याख्या म्हणता येईल. अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय तर व्यासामुळे वर्तुळाचे दोन कंस समान होतात, त्यांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. तर या ज्या काही व्याख्या आहेत त्या आपण या पद्धतीने अंडरलाईन करून दिलेला आहे. तर त्या आपण नोट्सच्या स्वरूपामध्ये आपल्या पुस्तकामध्ये जर लिहून घेतल्या तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. केंद्रीय कोन व कंसाचे माप. आता केंद्र जे असतं पहा वर्तुळाचं, ज्या वर्तुळ आपण काढतो ज्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवून, समजा ओ बिंदू आहे आणि ओ बिंदूवर लोखंडी टोक ठेवून आपण असं वर्तुळ काढलेला आहे. तर हा बिंदू ओ जो आहे याला आपण वर्तुळाचं केंद्र असं म्हणतो. तर हा जो काही बिंदू असतो वर्तुळाचं केंद्र म्हणून जो काही बिंदू आहे तो ज्या कोनाचा शिरोबिंदू असेल त्या कोनाला त्या वर्तुळाचा केंद्रीय कोन असं म्हटलेलं आहे पहा. वर्तुळाचा पहा इथे व्याख्या आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. शिरोबिंदू म्हणजे कोनामध्ये ज्या बिंदूजवळ कोन म्हणजे कोपरा तयार झालेला असेल त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात. तर इथे हा जो पहा ए पासून आपण सुरुवात केली तर ए ओ बी ही जी आकृती आहे ही कोनाची आकृती आहे आणि हे असं वर्तुळ दाखवलेलं आहे आणि हा जो बिंदू आहे हा बिंदू या कोनाचा शिरोबिंदू आहे, शिवाय तो या वर्तुळाचा केंद्रबिंदू सुद्धा आहे. अशा पद्धतीने वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. म्हणजे कोन ए ओ बी किंवा कोन बी ओ ए हा जो काही कोन इथे तयार झालेला आहे हा या वर्तुळाचा केंद्रीय कोन आहे पहा. हा जो कोपरा आहे याला काय म्हणायचं वर्तुळाचा केंद्रीय कोन असं म्हणायचं आहे. तर वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. हे जे काही डार्क रंगात दाखवलेला आहे हा महत्त्वाचा गुणधर्म आहे. म्हणजे इथे या ठिकाणी याच्या ए आणि बी या दोघांच्या मध्ये हा जो वर्तुळाचा तुकडा आलेला आहे हा तुकडा म्हणजेच वर्तुळ कंस आहे पहा. ए झेड बी कंस ए झेड बीचं माप जेवढं असेल तेवढंच माप या कोनाचं मानलं जातं. म्हणजे या दोघांची मापं सारखी असणार आहेत. केंद्रीय कोनाचं माप आणि त्या केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप समान असतं. तर इथे खालच्या आकृतीमध्ये दाखवलेलं पहा आपल्याला. इथे हा जो कंस आहे कंस ए वाय क्यू, हा जो कंस आहे हा कंस ए वाय क्यू याचं माप आपल्याला जर काढायचं असेल तर केंद्रीय कोनाच्या मापावरून त्याचं माप मला लिहिता येणार आहे. जेवढं माप केंद्रीय कोनाचं असेल तेवढंच माप त्या संगत कंसाचं असणार आहे.
लघु कंसाचं माप जे असतं पहा, लघु कंसाचं माप हे त्या केंद्रीय कोनाचं माप त्या ठिकाणी मानलं जातं, किंवा उलट पण म्हणता येईल, केंद्रीय कोनाचं माप आणि त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप हे समान असतं. हा जो गुणधर्म आहे तो आपल्या इथे लक्षात ठेवायचा पहा. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. म्हणजे वर्तुळ कंसाचं माप, या तुकड्याचं माप आणि या कोनाचं माप समान असतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर इथे याचं माप, इथे या आकृतीमध्ये पहा, कोन AOQ याचं माप 70 अंश आहे. म्हणून या कंसाचं माप कंस AYQ या कंसाचं माप सुद्धा किती असणार आहे? 70 अंश असणार आहे. तर या रीतीने या ठिकाणी लघु कंस AYQ चे माप 70 अंश आहे. हेच आपल्याला त्याचं माप याप्रमाणे लिहिता येईल. त्याचं लेखन असं करतात पहा, माप कंस AYQ याचं वाचन असं करायचं, माप कंस AYQ बरोबर 70 अंश. म्हणजे कंस AYQ चे माप 70 अंश आहे. कंस AYQ चे माप 70 अंश आहे हे अशा पद्धतीने लिहितात. M म्हणजे माप कंसात कंस AYQ कंस पूर्ण बरोबर 70 अंश. म्हणजे कंस AYQ चे माप 70 अंश आहे. त्यानंतर विशाल कंस जो आहे त्या विशाल कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे. लघु कंसाचं माप आपण याप्रमाणे काढू शकतो की केंद्रीय कोन जर दिला असेल तर त्याच्यावरून लघु कंसाचं माप तुम्हाला काढता येईल. आता हा जो विशाल कंस उरलेला आहे पहा या आकृतीमध्ये AXQ याचं माप कसं काढणार? तर यासाठी पहा सूत्र दिलेलं आहे आपल्याला. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. पूर्ण जे वर्तुळ असतं ना त्या पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. मग या 360 मधून हा तुकडा काढून टाकायचा बाजूला, म्हणजे वजा करायचा. पूर्ण वर्तुळ म्हणजे 360 अंश, त्याच्यातनं हा लघु कंस जो असेल दिलेला तो वजा करा. म्हणजे आपल्याला उरलेल्या म्हणजे विशाल कंसाचं माप त्या ठिकाणी मिळणार आहे. तर विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु कंसाचे संगत लघु कंसाचे माप, हे सूत्र या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. हे बऱ्याच उदाहरणामध्ये आपल्याला उपयोगी पडणारं सूत्र आहे. तर या आकृतीमध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने हा 290 माप दिलेलं आहे या मोठ्या कंसाचं, म्हणजे कंस AXQ याचं माप 290 अंश दिलेलं आहे. मग त्यावरनं या ठिकाणी AYQचं माप आपल्याला काढता येईल. तर AYQचं माप पहा इथे त्यांनी 70 अंश, याच आकृतीमध्ये 70 अंश हे माप AYQचं आहे ते वजा केलेलं आहे. 360 वजा 70 अंश बरोबर 290. म्हणजे या विशाल कंसाचं माप 290 अंश आलेलं आहे. तर ते येण्यासाठी हे सूत्र वापरले. विशाल कंसाचं माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. आणि जर विशाल कंसाचं माप दिलं असेल आणि लघु कंसाचं माप काढायचं असेल तरी आपण सूत्र हेच वापरू शकतो पहा, की लघु कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत विशाल कंसाचे माप. म्हणजे या दोघांचं माप आपल्याला काढण्यासाठी त्याचं दिलेल्या कंसाचं माप काय करायचं, आपल्याला 360 अंशामधनं वजा करायचं आहे. तर हे सूत्र आपण ध्यानात ठेवायचं आहे, महत्त्वाचं सूत्र आहे. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. यानंतर पहा इथे वर्तुळाचं माप असं दिलेलं आहे की वर्तुळाचं माप आत्ता सांगितलं तुम्हाला मी की पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. आपण वर्तुळामध्ये एक जर त्रिज्या दाखवली, O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, A हा बिंदू वर्तुळावरचा कोणताही बिंदू आहे. तर हा जो A बिंदू आहे तो जर आपण असा या पद्धतीने पूर्ण एक फेरा त्याने मारून परत जागेवर आला, म्हणजे एक राऊंड पूर्ण केला या त्रिज्येने, असं फिरवलं आपण त्याला त्या वर्तुळाला गोल, A बिंदूला धरून असं पूर्ण फिरून परत जागेवर जर आणलं तर वर्तुळाचं एक स्वतःभोवती एक फेरा पूर्ण होणार आहे. आणि या स्थितीमध्ये पहा हा बाण जो दाखवलेला आहे असा की वर्तुळाने एक राऊंड पूर्ण केलेला आहे या तुमच्या त्रिज्येने, त्यावेळेस ते जे माप असतं पहा पूर्ण करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या वर्तुळाचं माप जे असतं ते 360 अंश असतं. म्हणजे यावरनं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे हा मुद्दा की पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. मग यावरनं अर्धवर्तुळ कंसाचे माप किती येईल? पूर्ण वर्तुळात जर 360 असेल तर अर्ध त्याचे निम्मे करायचे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अर्धवर्तुळ कंसाचं माप जर काढायचं असेल तर पूर्ण वर्तुळ जे आहे 360 त्याला आपल्याला 2 ने भागावं लागेल. 360 भागिले 2 जर आपण केलं तर मग इथे तुमचं उत्तर येईल पहा, बे 8 16 आणि 0 0 म्हणजे 2 8 16 0 0 याप्रमाणे 180 अंश हे माप येईल. म्हणजे लघु कंस जर दिला असेल तर लघु कंसाचे माप हे 180 अंश असते, हे आपल्याला या निमित्ताने ध्यानात ठेवायचं आहे. लघु कंसाचे माप 180 अंश असते. तर हा सुद्धा महत्त्वाचा एक गुणधर्म आहे, तो आपण लक्षात ठेवा. पूर्ण कंस असेल
पूर्ण वर्तुळ असेल तर त्याचं माप 360 असेल आणि लघु कंस जर असेल त्याचं माप असेल 180, अर्धा त्या ठिकाणी. म्हणजे इथे कंस AYB याचं माप किती असणार आहे 180 अंश. त्याचप्रमाणे कंस AXB याचं पण माप किती असणार आहे 180 अंश. तर हे जे काही मुद्दे आपण समजून घेतलेले आहेत ते समजून इथं एकत्रितपणे आपल्याला दिले पाहा. हे मला समजले. लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते. पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. या मुद्द्यावर आपल्याला रिकाम्या जागेसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आता आपण जी माहिती शिकलेलो आहोत त्याच्यावर आधारित असलेला हा सराव संच 43 आहे जो आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. तर यामध्ये प्रश्न पहिला आहे पहा, अचूक पर्याय निवडा. जर कंस AXB व कंस AYB हे एकमेकांचे संगत कंस असतील आणि माप कंस AXB बरोबर 120 अंश असेल तर माप कंस AYB बरोबर किती. आता इथे आपण ही गोष्ट लक्षात घेतलेली आहे की अर्धवर्तुळ कंस असेल तो 180 अंश मापाचा असतो, बरोबर. मग 180 मापापेक्षा जर कमी माप असेल ना तर तो लहान असेल, म्हणजे तो असेल लघु कंस. आणि 180 पेक्षा जर जास्त माप असेल तर तो असेल विशाल वर्तुळ कंस. तर 180 मापापेक्षा मोठ्या कंसाला आपण म्हणायचंय विशाल वर्तुळ कंस आणि 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कंसाला आपण म्हणायचंय लघु वर्तुळ कंस. तर इथे याचं माप 120 आहे म्हणजे 180 पेक्षा ते लहान आहे. त्यामुळे हा दिलेला जो काही कंस आहे कंस AXB हा लघु कंस आहे आणि मग याच्याशी संगत असलेल्या विशाल कंसाचं माप आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. तर इथे आपण ते सूत्र वापरून सोडवू शकतो. प्रश्न आपण वाचलेला आहे त्याचं उत्तर आपण याप्रमाणे कागदावर सोडवणार आहोत. कंस AXB व कंस AYB हे संगत कंस आहेत. संगत कंस म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. या दोन कंसांना जर आपण एकमेकाला जोडलं तर एक पूर्ण वर्तुळ आपल्याला मिळतं. अशा कंसांना काय म्हणतात, एकमेकाचे संगत कंस असं म्हणतात. तर माप कंस AXB बरोबर 120 अंश आणि माप कंस AYB बरोबर प्रश्नचिन्ह. तर ही दिलेली माहिती जी आहे ती प्रथम आपण लिहिलेली आहे आणि मग सूत्र लिहिलं आहे आपण, विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. तर हे सूत्र इथं आपलं उपयोगी पडणार आहे. 360 मधनं हे 120 जे आहेत ते आपल्याला वजा करायचे. 360 वजा 120. तर 0तनं 0 गेल्यावर 0च उत्तर येईल. 6तनं 2 गेल्यानंतर 4 उत्तर येईल. 3तनं 1 गेल्यानंतर 2 उत्तर येईल. म्हणजे आपलं उत्तर किती झालं पहा 240 अंश. म्हणजे माप कंस AYB बरोबर 240 अंश. आणि मग आपला जो पर्याय त्यांनी दिलेले आहेत त्यातला कोणता पर्याय योग्य असेल 1, 2, 3, 4. तर तिसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी योग्य दिसतोय. म्हणजे 3 नंबरचा पर्याय योग्य क्रमांक आहे. पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. अशा रीतीने हा प्रश्न पहिला जो आहे तो आपल्याला सोडवता येईल. यानंतर प्रश्न दुसरा पहा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले आहेत. त्यापैकी वर्तुळामधील लघु कंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा. तर इथे आपल्याला आधी आपण लघु कंसाची नावं लिहू. तर लहान जे तुकडे दिसत आहेत पहा त्यांची नावं आपल्याला लिहिता येतील. तर लहान तुकडा जो आहे तो हा आहे QXP किंवा PXQ. एक तुकडा इथे लिहू आपण लघु कंसाचे एक कंस PXQ. त्यानंतर इथनं हा जो तुकडा आहे पहा XPR हा पण तुकडा इथून इथपर्यंत फक्त हा तुकडा जो आहे तो पण लहानच आहे त्यामुळे त्याचं पण नाव घेता येईल कंस XPR. म्हणजे दुसरा त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल कंस XPR. यानंतर पुढे पहा PRY म्हणजे P पासून इथपर्यंतचा हा तुकडा हा सुद्धा लहानच दिसतोय म्हणून याला आपल्याला कंस म्हणता येईल कंस PRY. 3 नंबरचा कंस PRY. यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला आणखी लघु कंस जे आहेत ते आता हा लघु कंस होईल का पहा बरं RYQ. तर नाही होणार कारण हा अर्धवर्तुळ कंस आहे, बरोबर अर्धा तयार झालेला आहे. तर आणखी आपल्याला या ठिकाणी नावं जी आहेत ती 2 अक्षरी जर नावं आपण जर लिहिली कंसांची तर ती पण इथे तुम्हाला लिहिता येतील पहा. XP हा जो तुकडा जो आहे तो सुद्धा लघु कंस आहे. 2 अक्षरी नाव सुद्धा तुम्ही लिहू शकता. ज्या ठिकाणी ते संगत लघु कंस असणार नाही तिथे आपण 2 अक्षरी नाव लिहू शकतो. तर कंस XP बरोबर.
त्यानंतर कंस एक्स क्यू हा पण तुकडा लहान होईल, 5वा होईल कंस एक्स क्यू. त्यानंतर पी पासून तर आर पर्यंतचा हा पण तुकडा लघु कंस होऊ शकतो, कंस पी आर, कंस पी आर. पहा 2 अक्षर नावं त्याच वेळी लिहा जेव्हा संगत लघु कंस त्या ठिकाणी त्या असणार नाहीत, लहान लहान तुकडे असतील तेव्हाच आपण 2 अक्षरी नावं जी आहेत ती लिहू शकतो. तर या पद्धतीने आणखी जर आपल्याला तुकडे मिळेल तर इथे तुमचा हा आर पासून वाय पर्यंत कंस आर वाय, 7वा आकडा कंस आर वाय. त्यानंतर क्यू पासून वाय पर्यंतचा तुकडा जो आहे याला पण तुम्हाला लघु कंस म्हणता येईल, कंस क्यू वाय. या पद्धतीने काही नावं मी 3 अक्षरे लिहिलेली आहेत आणि काही नावं ही 2 अक्षराने दाखवलेली आहेत. आता आपल्याला विशाल वर्तुळ कंसांची नावं लिहायची आहेत. तर त्यासाठी पुन्हा पाहू आपण विशाल वर्तुळ कंस. तर मोठे जे तुकडे आहेत पहा, तर इथे आपण पी पासून जर सुरुवात केली तर पी, वाय आणि क्यू हा एक मोठा तुकडा आपल्याला लिहिता येईल, कंस पी वाय क्यू. त्यानंतर आर पासून जर आपण सुरुवात केली तर आर, क्यू आणि पी असा पण एक कंस लिहिता येईल पहा, किंवा पी क्यू आर असा पण म्हणता येईल, पी क्यू आर, कंस पी क्यू आर. त्यानंतर आपण जर एक्स पासून सुरुवात केली तर कंस एक्स क्यू किंवा कंस एक्स वाय पी असे तुम्ही कोणते पण पहा, फक्त मोठा तुकडा आला पाहिजे त्याच्या नावामध्ये. असा इथून सुरुवात केली पूर्ण इथपर्यंत येऊस तर हा एक बिंदू घ्या एक्स आणि मधला कोणताही घ्या, क्यू घ्या, वाय घ्या किंवा आर घ्या. तर एक्स नंतर तुम्ही एक्स वाय पी असं पण त्याचं नाव घेऊ शकता, कंस एक्स वाय पी, कंस एक्स वाय पी. त्यानंतर क्यू पासून सुरुवात केली आपण तर कंस क्यू पी वाय, क्यू पी वाय, कंस क्यू पी वाय हा सुद्धा तुमचा विशाल कंस होणार आहे. यानंतर आर पासून जर सुरुवात केली आपण तर आर क्यू पी, पी क्यू आर हा घेतलेलाच आहे आपण, त्यामुळे त्याचं नाव उलटं होऊ शकतं. वाय पासून जर सुरुवात केली तर वाय क्यू आर, वाय क्यू आर, कंस वाय क्यू आर पण होऊ शकेल, 5वा कंस वाय क्यू आर. तर या पद्धतीने साधारणपणे 4-5 नावं आपण इथं लिहू शकतो, आणखीन लिहिता येतील पण पुरेसे आहेत. त्यानंतर अर्धवर्तुळ कंसाची नावं, अर्धवर्तुळ कंस मात्र आपल्याला 2च सापडणार आहेत इथं. अर्धवर्तुळ म्हणजे हा कंस क्यू वाय आर पहिला, कंस क्यू वाय आर बरोबर, आणि दुसरा हा तुमचा वरच्या भागात असणारा कंस क्यू पी आर, कंस क्यू पी आर. तर या रीतीने या ठिकाणी हा प्रश्न दुसरा जो आहे त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. आपण लघु वर्तुळ कंसाची नावं साधारणपणे 7-8 नावं लिहिली आहेत, विशाल वर्तुळ कंसाची नावं 4-5 नावं लिहिली आहेत, अर्धवर्तुळ कंस मात्र 2च आहेत त्या आकृतीमध्ये, तर 2च नावं तिथं आपण ती लिहिलेली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस पी एक्स क्यूचे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस पी वाय क्यूचे माप काढा. आकृती दिलेली नाही, फक्त माहिती दिलेली आहे, तर त्यावरून आपण याप्रमाणे त्याचं उत्तर काढू शकतो. दिलेलं माप कंस पी एक्स क्यू बरोबर 110 म्हणजे हा 110 आहे, माप 180 पेक्षा लहान आहे म्हणून तो लघुकंस झाला. माप कंस पी वाय क्यू तर हा विशाल कंस आहे, तर सूत्र तुम्हाला वापरता येईल, विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघुकंसाचे माप. म्हणजे या 360 मधून आपल्याला काय करायचंय, 360 वजा हे लघुकंसाचं माप आपल्याला वजा करायचं 110. 0तून 0 गेला 0 उत्तर येईल, 6तून 1 गेल्यानंतर 5 उत्तर येईल आणि 3तून 1 गेल्यानंतर 2 उत्तर येईल. तर याप्रमाणे त्या ठिकाणी आपलं उत्तर कंस पी वाय क्यूचे माप 250 अंश आहे. सूत्र वापरून आपण या पद्धतीने उत्तर शोधलेलं आहे. तर अशा रीतीने
एवढे 3 प्रश्न या तुमच्या सराव संच 43 मध्ये दिलेले आहेत, ते आपण सोडवलेले आहेत. आपण उत्तर लिहिण्याआधी प्रश्न आपल्या पुस्तकात पाहायचा आहे, प्रश्न पुस्तकातनं लिहून घ्यायचा आहे आपल्या वहीमध्ये, आणि मग व्हिडिओमध्ये पाहून आपण त्याच्या खाली हे जे उत्तर आहे ते व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. तर नक्कीच सर्वांना हा व्हिडिओ अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक असेल. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण त्याला लाईक करायचं आहे आणि सर्व जे मुद्दे आहेत आधी समजावून दिलेले त्याच्यातले महत्त्वाच्या आकृत्या काढून आणि त्याच्या नोट्स तुम्ही त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत आणि मग हा जो काही सराव संच आहे तो सोडवायचा आहे. धन्यवाद.